आम्ही पोलीस उपनिरीक्षक शुभ बकाल पोलीस ठाणे धंतुली येथे तपास पथकात कर्तव्यावर हजर असताना माहिती मिळाली की पोलीस ठाणे धंतुली हद्दीतील यशवंत स्टेडियम येथील एक भगवती मंदिर आहे. तेथील भगवती मंदिराच्या मूर्तीचे मंगळसूत्र 2 अज्ञात इसमांनी चोरून नेलेले आहे. अशा माहितीवरून आम्ही तपास पथकात कर्तव्यावर हजर असताना पूर्ण तपास पथकात माहिती दिली. घटनास्थळावर सीओसी येथील तब्बल 40+ कॅमेरे चेक करून तसेच गुप्त माहितीच्या आधारे आम्ही 2 आरोपी हे डिटेक्ट केलेले आहेत. दोघांचे नाव आहे इरफान हमीद शेख, वय अंदाजे 24 वर्ष, राहणार कोठाणे वाटोडा, तसेच सोहेल उर्फ लाला जावेद शेख, वय अंदाजे 22 वर्ष, राहणार हिंगणघाट वर्धा. अशा दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतले असून अटक केलेली आहे. माननीय न्यायालयाने 2 दिवस PCR मंजूर केलेला आहे. PCR दरम्यान निवेदन पंचनामा करत असताना आरोपीने भगवती मंदिर येथून चोरलेला मुद्देमाल जे की 2 सोन्याचे डोरले व 6 मणी हे आपल्याला रिकव्हर करून दिलेले आहेत. सदरचा मुद्देमाल हा आपल्या नोंदीबार गृहात दाखल करण्यात आलेला आहे. तसेच निवेदन पंचनामा दरम्यान आरोपीने कोठाणे तहसील येथे एक ऍक्टिवा मोपेड चोरी केलेली होती दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी. त्यामध्ये तहसील येथे अपराध क्रमांक 21/2026 कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरची गाडी सुद्धा आपण नमूद आरोपीकडून जप्त केलेली आहे. तसेच दिनांक 2/6/2026 रोजी याच आरोपीने कोठाणे लकडगंज येथील क्वेटा कॉलनी येथील एका अपार्टमेंट मधील मंदिरामध्ये जे की हनुमानजीचे मंदिर आहे तिथून एक दानपेटी चोरी केलेली होती. सदरची दानपेटी सुद्धा आपण नमूद आरोपींकडून जप्त केलेली आहे. अशा प्रकारे आपण या आरोपींकडून 3 गुन्हे हे डिटेक्ट केलेले आहेत आणि आज रोजी आपण या आरोपींना MCR साठी न्यायालयात हजर करत आहोत. सर, हा टोटल मुद्देमाल किती होता? टोटलचा मुद्देमाल हा आपण 50,000च्या आसपास आहे, ज्यामध्ये 2 ग्रॅम सोने आणि एक ऍक्टिवा मोपेड तसेच एक दानपेटी. सर, ही कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या मार्गदर्शनात केली? गुन्हा दाखल झाला त्याच वेळेस आम्हाला माननीय CP साहेबांनी बोलून घेतलं होतं व पुढील गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलेलं होतं. सदरचा तपास हा माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल साहेब तसेच जॉईंट CP, ऍडिशनल CP, DCP तसेच सीताबर्डी विभाग यांचे सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस ठाणे धंतुली येथील रामोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला होता.